नमस्कार, गावरान सुगरण या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता थंडीचे दिवस आले आहेत आणि असं आपल्याला चटपटीत काहीतरी खावं वाटते। त्यासाठी आणि वाटताना सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे। तर आज आपण बघतोय पावभाजी। तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतले इथे मध्यम आकाराचे 5 ते 7 बटाटे घेतलेत, ते स्वच्छ धुवून कट करून घेतलेत। फ्लावर घेतलाय पावशर, शिमला मिरची 1 कट करून घेतली, मोठी शिमला मिरची 1 कट करून घेतली, वाटाणा 1 पावशर घेतलाय, म्हणजे अर्धी वाटी वाटाणा आणि अर्धी वाटी फ्लावर असं घेतलेलं आहे। तर हे एका डब्यामध्ये घालूया। बटाटे आधीच एका कुकरच्या डब्यामध्ये मी कट करून घेतलेले आहेत। तर दुसरा एक कुकरचा डबा इथे घेतलाय, त्यामध्ये ह्या संपूर्ण ज्या घेतलेल्या भाज्या आहेत त्यामध्ये घालूयात आणि आपल्याला हे संपूर्ण जे आहे ते कुकरला लावून शिजवून घेणार आहे आपण। तर वाटाणा, फ्लावर आणि शिमला मिरची जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली। तर यामध्ये आता दोन्हीमध्ये थोडं थोडं पाणी घालूयात। तर या दोन्हीमध्ये थोडं थोडं पाणी घालूयात। तर इथं आता कुकर घेतलाय मी, तर इथे कुकर घेतलाय त्यामध्ये खाली बेसला पाणी घातलेलं आहे। त्याच्यावरती एक कुकरचा डबा ठेवूयात आणि याच वरती दुसरा पण डबा लावून घेऊयात आणि या कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे छान अशा भाज्या संपूर्ण शिजल्या गेल्या पाहिजेत। तर याला टोपण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊयात। आपण कुकरला 3 शिट्ट्या आपल्या होत आहेत तोपर्यंत आपण बाकीचे तयार करून घेऊयात। तर इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, ते छान असे बारीक कट करून घ्यायचेत आपल्याला, कारण आपण ते तसेच वापरणार आहे। त्यामुळे छान असं बारीकच त्याला आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। जितके बारीक आपल्याला कट करता येतील तितके कट आपण बारीक हे करून घेणार आहे टोमॅटो। तर छान असं हे बारीक करून घेऊयात। तर बघा मी कशा पद्धतीने ते एकदम बारीक असं टोमॅटो जे आहे ते कट करून घेते। याच पद्धतीने आपल्याला टोमॅटो जो आहे ते पावभाजीसाठी बारीक करून घ्यायचा आहे। तर दुसरा सुद्धा टोमॅटो अशाच पद्धतीने कट करून घेते। तर टोमॅटो इथे आपला छान असा कट करून झालाय। कांदे इथे घेतले 3 ते 4 मध्यम आकाराचे इथे कांदे घेतलेत, त्यातले इथे 1 कांदा घेतलाय, तो सुद्धा आपल्याला छान असं जे घेतलेले संपूर्ण कांदे ते एकदम बारीकच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। आपण याची पेस्ट वगैरे बनवणार नाही, त्यामुळे छान असं बारीकच याला आपण कट करून घेऊयात। तर जेवढं कट आपल्याला बारीक करता येईल तितकं छान, म्हणजे नाहीतर मग मोठा राहिला तर खाताना मग कांदा जो आहे तो कचकच लागतो आणि तेलामध्ये सुद्धा छान भाजायचा, त्यामुळे कांदा खाताना कचकच लागत नाही। तर अशा पद्धतीने संपूर्ण कांदा जो आहे तो कट करून घेऊयात। तर इथं आपल्या कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर सुद्धा छान असा गार झालेला आहे। काही काढून घेऊयात टोपण आणि यातले कुकरचे डबे आहेत जे ते काढून घेऊयात आणि हे छान असं मॅश करून घ्यायचं आहे। तर आधी डबे काढून घेऊयात त्यातले। तर बघा भाज्या सुद्धा खूप छान अशा शिजलेल्या आहेत। तर बघा इथे दोन्ही कुकरचे डबे जे आहेत ते बाहेर काढून घेतलेले आहेत कुकरमधनं। तर आता आपल्याला हे मॅश करून घ्यायचे, बटाटे त्याची सालं काढून घ्यायचे आहेत आणि मग मॅश करून घ्यायचं आहे। आणि हे भाजीतलं जर पाणी जास्त वाटतंय तर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात, म्हणजे नंतर आपल्याला तेच पाणी वापरता येईल। तर या पद्धतीने हे काढून घ्यायचं आणि हे मॅशरनं आता याला मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला। तर 1-2 मिनटं छान असायला मॅश करून घेऊयात। तर एकसारखं करून घेऊयात आता। तर इथं भाज्या ज्या आहेत ते मॅश करून घेतलेल्या आहेत, त्यात ह्याच्यामध्ये बटाटे जे साधे काढून घेतलेत ते घातलेत, ते सुद्धा याच्यासोबत आता मॅश करून घेऊयात। तर संपूर्ण भाज्या छान असे मॅश झाले पाहिजेत, छान असे मॅश करून घेऊयात आता। तर इथं छान असे मॅश करून झालेलं आहे। आता यामध्ये जे आपण भाज्यांचं मगाशी पाणी काढून ठेवलं ते यामध्ये घालूयात आणि छान असं जरा दाटसर हे आपण तयार करून घेऊयात, म्हणजे आपल्याला भाजी करताना बरं पडेल। तर छान असं बघा मॅश झाले आणि पाणी घातल्यामुळे छान असं त्याला दाटसर पण आलेलं आहे। तर हे आपलं ग्रेव्ही जी आहे पावभाजीची ती इथे तयार झालेली आहे। तर आता आपण गॅसवरती कढई ठेवूयात। तर इथे कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल घातले। बटर आपल्याला वापरायचं आहे, पण बटर एकदम वापरलं तर ते जळेल, म्हणून थोडंसं तेल घातलं 1 चमचा छोटा। आता त्यामध्ये बटर घालूयात थोडंसं। तर इथं बटर घातलेलं आहे, 1 मोठे 2 चमचे बटर। बटरशिवाय पावभाजीला टेस्ट येत नाही हॉटेलसारखी, त्यामुळे बटर इथं खूप महत्त्वाचं आहे। तरी थोडंसं पातळ करून घेऊया। मेल्ट झालं की मग आपण यामध्ये कांदा घालूया। तरी आपलं बटर जे आहे ते छान असं वितळेल। थोडेसे जिरे घातले 1 अर्धा चमचा, त्यामध्ये आता चिरून घेतलेला आपण चिरून ठेवलेला बारीक कांदा जो आहे तो घालणार आहे। तर हा छान असा परतून घेऊयात आता। छान असा सोनेरी रंग यायला पाहिजे कांद्याला, तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामध्ये अगदी थोडी हळद घालूयात
जास्त नाही, अगदी थोडीशी हळद घातली. कांदा छान असं 3 ते 4 मिनिटं छान असं याला परतून घ्यायचं आहे. अजून याला गुलाबी रंग आलेला नाही किंवा लालसर रंग झालेला नाही, तिथपर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा छान परतल्यामुळं पावभाजी जी आहे ती छान लागते. नाहीतर कांदा जर कच्चा राहिला तर तो कांदा खाताना मध्ये कचकच लागतो. त्यामुळे मग कांदा आपल्याला बाजूला काढून ठेवतात मुलं. त्यासाठी कांदा जो आहे तो छान असा भाजून घ्यायचा. कांदा छान असा भाजला की त्यामध्ये आपण टोमॅटो जो चिरून घेतलाय तो घालणार आहे. अजून 1-2 मिनिटं या कांद्याला छान असं परतून घेऊया. तर मी इथं थोडी शिमला मिरची कच्ची घालण्यासाठी ठेवली होती, त्यामुळे टेस्ट पावभाजीला छान येते. अर्धी शिमला मिरची तर मी कच्ची घातलेली आहे. ती सुद्धा यामध्ये छान अशी परतून घ्यायची. पावभाजी खाताना मध्ये मध्ये शिमला मिरची आली तर त्याची टेस्ट अप्रतिम लागते, म्हणून मी थोडीशी वापरलेली आहे. तर याचबरोबर आता एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूया. आता टोमॅटो सुद्धा पूर्ण असं नाही तर आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर याला सुद्धा 5 ते 7 मिनिटं लागतील छान असं मीठ खायला. तर याचबरोबर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया. मी तर घरीच केले, तुमच्याकडे जर विकतची असेल पेस्ट तरी तीच तुम्ही वापरली तरी जर चालेल. मी तर आलं आणि लसूण 1-1 इंच असं घेऊन ते छान असं मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे. तर हे सुद्धा या टोमॅटो बरोबरती छान असं परतून घ्यायचं आहे. तर बघा टोमॅटो छान असा मॅश झाला आहे. इथं थोडीशी मध्ये जागा करूयात आणि त्यामध्ये थोडंसं बटर घालूयात. बटर थोडंसं वितळलं की यामध्ये आपण जे घेतलेले मसाले आहेत ते घालणार आहे. तर थोडंसं याला वितळून द्यायचं. त्यामध्ये लाल तिखट 1 चमचा घेतले आणि पावभाजी मसाला 1 मोठा चमचा घेतलेला आहे तो घालायचा. त्या तेलासोबत थोडंसं याला परतून घ्यायचं तूप बटरसोबत आणि परत छान असं संपूर्ण कांदा टोमॅटोला सुद्धा छान असं यासोबत परतून घेऊया. तर आता यामध्ये आपण मॅश करून ठेवलेल्या भाज्या ज्या आहेत ते यामध्ये घालणार आहे. तर आता हे मसाले भाज्या ज्या आहेत ते यामध्ये घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. तर इथं छान असं मिक्स करून घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. आपण भाज्या वगैरे शिजताना मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे त्या अंदाजानेच आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. अजून आपल्याला पाणी गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे, ते पाणी आपण यामध्ये घालणार आहे. तर हे गरम झालेलं पाणी थोडं थोडं करून, भाजी जास्त पातळ नसते पावभाजीची, मीडियममध्ये ठेवायची. तर थोडं थोडं करून पाणी घालत आपण बघायचं भाजीची कन्सिस्टन्सी. तर अजून थोडं यामध्ये पाणी बसेल, कारण अजून याला थोडंसं आपल्याला शिजवायचं आहे संपूर्ण मसाले घातल्यानंतर. त्यामुळं जवळजवळ 1 ग्लासभर पाणी नंतर आपल्याला यामध्ये लागलेलं आहे. तर याला छान असं आता उकळी आणून घेऊयात, म्हणजे छान असा याला कलर सुद्धा येईल. तर बघा छान अशी 1-5 मिनिटं भाजी जी आहे ती छान अशी शिजवून घेतली. एकदम दाटसर आणि आपण कलर न घालता सुद्धा खूप मस्त असायला कलर सुद्धा आलेला आहे. तर ही भाजी जी आहे आपण गॅस बंद करूयात. तर आपली भाजी तयार झालेली आहे. आपण आता पाव जे आणलेत ते भाजून घेणार आहे. तर त्यासाठी इथं बटर टाकूयात थोडंसं तव्यात. बटर थोडंसं वितळलं त्याच्यावर त्याचे पाव जे आहे ते भाजून घ्यायचे छान असं दोन्ही साईडून. तर बघा मस्त अशी पाव तळते इथे भाजून घेतलाय. दुसरा सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेऊया. इथे एक प्लेट घेतली, त्यामध्ये आपण भाजून घेतलेले पाव ठेवलेत, कांदा, लिंबू, कोथिंबीर आणि आता आपली तयार झालेली पावभाजीची भाजी आहे ते एका ह्याच्यामध्ये घालूयात. तर बघा एकदम गरमागरम मस्त अशी चवीला सुद्धा खूप स्वादिष्ट अशी आपली तर पावभाजी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि थोडा कांदा आणि त्याचसोबत थोडंसं बटर वरतून. तर मस्त अशी आपली पावभाजीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. अशा प्रकारे मस्त अशी आपली पावभाजीची रेसिपी जी आहे ती तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमची रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.